मनोज जरांगे पाटील इगतपुरी तालुक्यातल्या शेणी गावी सभास्थळी दाखल होतील। या सभेला मराठा समर्थकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे आपल्या भाषणाची सुरुवात करणार आहेत। इगतपुरीमध्ये जंगी स्वागत झालंय। थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे भाषणाला सुरुवात करतील। तुफान गर्दी मराठा आंदोलकांची आणि समाजाची या सभेला झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। इगतपुरीमध्ये मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याच्या साक्षीनं मनोज जरांगे आत्ताच्या सभेला सुरुवात करतील। नाशिक आणि अहमदनगर दोन जिल्ह्यांचा दौरा आज मनोज जरांगे करणार आहेत। त्यांचा नाशिकचा दौरा यासाठी महत्त्वाचा कारण नाशिक हा छगन भुजबळांचा मतदारसंघ आहे, त्यांचा बालेकिल्ला आहे आणि यात छगन भुजबळ आणि मनोज जरांगे या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगलंय आरक्षणाच्या मुद्द्यावरनं। ओबीसींच्या आरक्षणाच्या मध्ये येऊ नका किंवा ओबीसींच्या आरक्षणातनं मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ नये अशी स्पष्ट भूमिका छगन भुजबळांनी राजकीय व्यासपीठावरनं सुद्धा मांडली आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भात काही वक्तव्य केली आणि याच वक्तव्यामुळे मनोज जरांगेंनी छगन भुजबळांचा निषेध नोंदवला आणि समाजामध्ये सुद्धा काहीसा रोष छगन भुजबळांच्या वक्तव्याविरोधात पाहायला मिळाला। इगतपुरीमध्ये मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। त्यांची महाराष्ट्र यात्रा सुरू आहे, पुढचा टप्पा आहे। याआधी सुद्धा त्यांनी महाराष्ट्रभराचा एक दौरा केला। आता सरकारला अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे 24 डिसेंबरचा। त्या 24 डिसेंबरच्या आधी आपल्याला आरक्षण मिळेल अशी आशा मनोज जरांगेंना आहे। एकीकडे मनोज जरांगे गावोगावी फिरतायत, सभा घेतायत, समाजाला भेटतायत, तर दुसरीकडे राज्य सरकारकडनं मराठ्यांच्या कुणबी नोंदणी शोधण्यासाठी स्थापन झालेली न्यायमूर्ती संदीप शिंदेंची समिती ही राज्यभराचा दौरा करत तिथल्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम करते। सध्या ही समिती विदर्भामध्ये आहे, तर मनोज जरांगे उत्तर महाराष्ट्रामध्ये इगतपुरीच्या शेणीमध्ये मनोज जरांगेंची सभा संपन्न होणार आहे। थोड्याच वेळात त्यांच्या सभेला त्यांच्या संबोधनाला सुरुवात होईल। मराठा आरक्षण हा राज्याच्या सामाजिक आणि राजकारणाच्या विषयातला सध्या अत्यंत गंभीर मुद्दा बनलेला आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी 17 दिवसांचं उपोषण आंतरवाली सराटीमध्ये केलं। याच उपोषणाच्या दरम्यान लाठीचार्ज सुद्धा झाला होता आणि राज्यभरातलं वातावरण पेटून उठलं। मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन मागे घेतलं सरकारच्या आश्वासनानंतर, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा दिवाळीच्या आधी आंदोलनाची आणि उपोषणाची हाक दिली। यावेळेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आणि त्याचे पडसाद उमटल्याचं चित्र पाहायला मिळालं। हे आंदोलन सुद्धा सरकारच्या मध्यस्थीनंतर आणि न्यायमूर्तींच्या मध्यस्थीनंतर मनोज जरांगेंनी मागे घेतलं, पण आता त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र यात्रेला, महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे। आज ते उत्तर महाराष्ट्रात आहेत। इगतपुरीमध्ये त्यांची भव्य सभा होते आहे। हजारो लाखोंचा जनसमुदाय मनोज जरांगेंच्या सभेसाठी उपस्थित आहे। काल मनोज जरांगेंनी ठाण्यामधनं बोलताना सरकारच वातावरण अस्थिर करते का असा संशय येऊ लागला, या आशयाचं विधान केलंय। त्यामुळे आज ते या मुद्द्याला धरून आणखी काही बोलतात का, काय भाष्य करतात, समाजाला काय संदेश देतात हे पाहावं लागेल। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देतात। प्रांजल, कसा प्रतिसाद या सभेला मिळालाय, काय भावना आहेत आंदोलनकर्त्यांच्या, समाजाच्या? नायनादा, आपण बघत आहोत खरं तर नाशिकमध्ये म्हणजे जो छगन भुजबळांचा बालेकिल्ला आहे त्या नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात असं स्वागत जे आहे ते केलं जात आहे। काल रात्री देखील म्हणजे जवळपास 10:30 वाजेच्या सुमारास जरांगे पाटील हे नाशिकमध्ये पोहोचले होते, त्र्यंबकेश्वरमध्ये ते दाखल झाले होते। तेव्हा देखील जेसीबीवरून पुष्पवृष्टीही करण्यात येऊन त्यांचं स्वागत हे करण्यात आलं। तर आता आपण समोर ही दृश्य बघत आहोत। इगतपुरीतील शेणी गावी त्यांची आता सभा ही होणार आहेत आणि सभास्थळी तर त्यांचं आगमन हे झालेलं आहे। प्रवेशद्वारावरती त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत स्वागत हे केलं जाणार आहे। त्यानंतर समोर हा जो आपण रॅम्प बघत आहोत, या रॅम्पवरून ते चालत येणार आहेत आणि इथे मंचावरती ते पोहोचणार आहेत आणि
तुफान अशी गर्दी जी आहे, समाज बांधव जे आहेत ते इथे एकवटलेले आहेत. ही गर्दी ही बघायला मिळते. महिलांची देखील मोठी संख्या इथे आहे. तसं बघितलं आपण तर गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये कुठेतरी शाब्दिक वाद हे बघायला मिळत होते. मनोज जरांगे पाटील हे ठिकठिकाणी सभा घेत होते. त्यानंतर भुजबळांनी देखील जालनामध्ये सभा घेऊन त्यांना उत्तर हे दिलं होतं. त्यानंतर कुठेतरी ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे दोघे आरक्षण जे आहे ते चर्चेत आलेले आहेत. कुठेतरी आता म्हणजे अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर छगन भुजबळांविरोधात आंदोलन करण्यात आलं. तर काल देखील आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील ओबीसी बांधवांनी आवाज उठवल्याचं दिसून आलं. आणि एकंदरीतच ही सर्व परिस्थिती फक्त आजच्या जरांगे पाटलांच्या या नाशिकच्या इगतपुरीतील सभेकडे सगळ्यांचंच लक्ष हे लागलेलं आहे. जरांगे पाटील आज नक्की कोणावरती निशाणा साधतात, ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण जर बघितलं तर सकाळी 9 वाजता इथे सभा ही होणार होती. जवळपास 50 एकरहून अधिक मोठं जे आहेत हे मैदान आहेत आणि तिथे ही सभा पार पडते आहेत. सकाळी 9 वाजता सभा सुरू होणार होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांचं नाशिक शहर असेल किंवा इतर ठिकाणी जल्लोषात उत्साहात स्वागत केलं गेलं. त्यामुळे त्यांना उशीर जरी झाला असला तरी मात्र आपण बघत आहोत समाज बांधव जे आहेत ते अजून एकही जण इथून जागेवरून उठलेले नाहीये. जवळपास आता 1 वाजलेला आहेत. मात्र अजून देखील उत्साह जो आहे तो कायम आहेत. आणि आपण समोर बघत आहोत जरांगे पाटील जे आहे ते इथे आलेले आहेत. त्यांच्यावरती पुष्पवृष्टीही करण्यात येते आणि त्यांचं स्वागत आहे ते केलं जात आहे. आता थोड्याच वेळात या सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे. एक मोठा रॅम्प त्यांच्यासाठी विशेष तयार करण्यात आलेला आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी इथल्या जनसमुदायाकडनं केली जाते. फुलांची उधळण होतीये. प्रांजल, तू म्हणालास त्याप्रमाणे सकाळी 9 वाजता ही सभा नियोजित होती. दुपारचा 1 वाजलाय, परंतु तरी सुद्धा आंदोलनकर्त्यांचा आणि मनोज जरांगे यांच्या समर्थकांचा उत्साह जराही कमी नाही. नाशिकमध्ये ते आलेत, त्यामुळे नाशिकमध्ये छगन भुजबळांना उद्देशून ते पुन्हा काही वक्तव्य करतात का, भूमिका स्पष्ट करतात का, याकडे विशेष लक्ष असेल. प्रांजल, या पुढचा दौरा म्हणजे ही सभा झाल्यानंतरचा पुढचा दौरा जरांगे पाटलांचा नेमका कसा आहे? ज्ञानदा इथली सभा होतात जरांगे पाटील जे आहेत ते नगर जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहेत. नगर जिल्ह्यामध्ये विश्रामगडावरती ते जाणार आहेत आणि तिथे शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर त्यांची नगरमध्ये संगमनेरमध्येच सभा ही होणार आहे. त्यानंतर पुढे ते नगरमध्ये जाणार आहेत आणि नगरच्या श्रीरामपूरमध्ये देखील संध्याकाळी त्यांची सभा जी आहे ती होणार आहे. तिथे देखील जरांगेंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जाणार आहे. तिथे देखील तयारी ही पूर्ण झालेली आहे. आपण जर यामध्ये एक बघितलं ज्ञानदा तर आत्ता जिथे इगतपुरीच्या शेनीतमध्ये सभा होणार आहे, हे जे शेनीत गाव आहे ते सिन्नर, नाशिक आणि इगतपुरी या तिन्ही तालुक्यांच्या बॉर्डरवरती असं गाव आहे. त्यामुळे मराठा बांधव इथे मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत. लोकवर्गणी इथे काढण्यात आली. इथे जे येणारे बांधव आहेत त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय ही करण्यात आली आहे. म्हणजे काही वेळापूर्वीच मी इथे काही समाज बांधवांशी बोललो तेव्हा जवळपास 600 ते 700 किलो तांदूळ तिथे आणण्यात आले. त्यापासून पुलाव हा बनवण्यात आला. तर जवळपास 300 किलो बुंदी जी आहेत ती देखील तयार करण्यात आलेली आहेत. म्हणजे जे बांधव येत आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी म्हणजे त्यांच्या भावना अशा आहेत की जरांगे पाटील हे आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी एवढे प्रयत्न करतायत, एवढे गोष्ट घेत आहेत. आपण उपोषण त्यांनी केलं आणि आपण देखील याचाच एक भाग लागतो. म्हणून अक्षरशः 50 गावं मिळून लोकवर्गणी काढण्यात आली आणि अशा प्रकारे येणारे हे जे बांधव आहेत त्यांचे चहा, पाणी, नाश्ता यासोबत जेवणाची देखील सोय ही केली जाते. आता आपण समोर बघत आहोत जरांगे पाटील हे खरं तर इथे रॅम्प करून चालत येत आहेत. सर्वांना ते अभिवादन करतायत आणि त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो दिसून येतोय. आपण समोर जर बघितलं तर म्हणजे चोख पोलीस बंदोबस्त देखील साठी तैनात करण्यात आलेला आहे. घोषणाबाजी ही केली जाते आणि जरांगे पाटील सर्वांना अभिवादन करतायत आणि त्यांचे आभार हे मानतायत. आपण समोर ही दृश्य बघत आहोत ज्ञानदा. अगदी बरोबर आहे प्रांजल, ही दृश्य प्रचंड बोलकी आहेत. कुणालाही हेवा वाटावा, कोणत्याही नेत्याला, नेतृत्वाला हेवा वाटावा असं स्वागत मनोज जरांगेंचं राज्यात ठिकठिकाणी केलं जातं. वेगवेगळ्या गावांमध्ये केलं जातं. ठिकाणं बदलतात, परंतु जमणारी गर्दी ही तितक्याच मोठ्या संख्येनं असते. होणारं स्वागत हे तितक्याच जल्लोषात केलं जातं. आणि मनोज जरांगे आपल्या कार्यकर्त्यांना, समाजाला आणि पाठीराख्यांना संबोधित करताना सुद्धा नवी ऊर्जा, नवी चेतना त्यांच्यामध्ये जागवतात. इगतपुरीमधल्या शेणीत गावामध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. पुष्पवर्षाव करून त्यांचं स्वागत झालं. एका भल्या मोठ्या रॅम्पवरनं इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन करून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आता छत्रपती शिवरायांना मनोज जरांगे वंदन करतील आणि त्यानंतर अर्थात त्यांच्या सभेला सुरुवात होणार आहे. प्रांजल, सगळ्या टप्प्यामध्ये जेव्हा एखाद्या दौऱ्याची, कुठल्याही नेत्याची आखणी केली जाते
तेव्हा कुठे सभा होणार, कुठे ती व्यक्ती थांबणार, कुठे स्वागत होणार, ही सगळी ठिकाणं खूप विचारपूर्वक निवडली जातात। इगतपुरी हे ठिकाण निवडण्यामागचं आणि त्यातूनही शेणीत गाव हे ठिकाण निवडण्यामागचं नेमकं कारण काय आहे? ज्ञानदा खरं आहे, जसं तू म्हणाली तसं की पूर्णतः नियोजन हे केलं जातं। त्याच प्रकारे जे शेणीत हे जे गाव आहे, कुठेतरी आपण जर बघितलं तर नाशिकहून पुढे जाताना त्यांना नगर जिल्ह्यामध्ये जायचं आहे, त्यामुळे सिन्नर तालुक्यातूनच खरं नगरकडे जावं लागतं। त्यामुळे हे गाव जे आहे ते निवडलं आहे। त्यासोबत जसं मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे 3 तालुके सिन्नर, नाशिक, इगतपुरी या तिन्ही तालुक्यांच्या बॉर्डरवरचे गाव आहेत। याच पट्ट्यामध्ये म्हणजे मराठा बांधवांची संख्या इथे मोठी आहे, मराठा मतदार देखील इथे मोठे आहेत आणि कदाचित याच सर्व पार्श्वभूमीवरती ही सभा जी आहे ती शेणीत गावी आयोजित करण्यात आली होती। यासोबतच आपण ज्ञानदा जर बघितलं तर अगदी काही दिवसांपूर्वीच इथे जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावरच छगन भुजबळ हे तिथे आले होते आणि एक प्रकारे कुठेतरी ओबीसींचं शक्ती प्रदर्शन देखील बघायला मिळालं होतं। त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठीच सभा आयोजित केली का असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे। आपण समोर हे बघत आहोत सध्याची दृश्य ज्ञानदा, तुफान प्रचंड अशी गर्दी जी आहे ती इथे झालेली आहे। मनोज जरांगे पाटील हे आता रॅम्पवरून खाली उतरलेले आहेत आणि ते वरती मंचावरती जात आहेत। तिथे जाऊन ही जी आपण शिवाजी महाराजांची सिंहासनावरती आसनस्थ अशी मूर्ती ही बघत आहोत, त्या मूर्तीला अभिवादन जरांगे पाटील हे करणार आहेत आणि त्यानंतर सभेला सुरुवात ही होणार आहे। ज्ञानदा, प्रचंड मोठी आणि भव्य दिव्य तयारी जरांगे पाटील यांच्या स्वागताची। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। मोठ्या संख्येनं अनुयायी कार्यकर्ते आजच्या सभेसाठी उपस्थित आहेत। हा नाशिक जिल्हा आहे। राजकीयदृष्ट्या या टप्प्यातल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना आणि दौऱ्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे। काल ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड किंवा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या ठाण्यात गेले होते। तिथे त्यांचं जल्लोषात स्वागत झालं, त्यांची सभा झाली। आज ते आहेत छगन भुजबळांच्या होम बीचवर। आपल्या मराठ्यांचा संघर्ष योद्धा आदरणीय जरांगे पाटील दादा यांचं स्वागत या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहे। सर्वांनी हात वर करा, हात वर। छत्रपती शिवाजी महाराजांची तर थोड्याच वेळात मनोज जरांगे यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।